अष्टनिंदित पुरुष. अष्टनिंदित पुरुष या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत 8 प्रकारचे निंदित पुरुष, ज्यामध्ये पहिली डेफिनेशन आहे इह खलु शरीरम अधिकृत्य अष्टो पुरुष निंदितानि भवन्ति तद्यथा अतिदीर्घश्च अतिरस्वश्च अतिलोमश्च अलोमश्च अतिकृष्णश्च अतिगौरश्च अतिस्थूलश्च अतिकृशश्च इति. हे 8 प्रकारचे निंदित पुरुष. अष्टनिंदित refers to the one who is rejected out of 8 charak. Rejected in relation to principle of treatment out of 8 charak explain only 2, that is Staulya and Karsha in detail. It may be due to the wide range of treatment principles in these individuals. In case of other remaining 6, there may not be much problem in relation to treatment. ह्या 8 पैकी फक्त 2 चरकने खूप जास्त प्रमाणात एक्सप्लेन केलेले आहेत. तर ते 8 कोणकोणते आहेत? अतिदीर्घ, खूप उंच माणूस, अतिरस्व, बुटका माणूस, अतिलोम, ज्यांच्या बॉडीवर खूप जास्त हेअर्स असतात, अलोम, ज्यांच्या बॉडीवर जास्त हेअर्स नसतात, अतिकृष्ण, जे खूप सावळे किंवा काळे असतात, अतिगौर, जे खूप गोरे असतात, अतिस्थूल, जे खूप जास्त जाड असतात, आणि अतिकार्श, जे खूप लुकडे असतात. आता गंगाधर एक्सप्लेन्स 11 नंदित पुरुष. अमॉंग देम 8 आर फ्रॉम चरक अँड 2 कान, ज्यांना एकच डोळा असतो, कुब्ज, हंप बॅक्ड, भंगूर, बेंट. अतिस्थौल्य निदान, अव्ययाम, दिवा स्वप्नात, श्लेष्मल आहार सेवन, मधुरो अन्नरस प्रायः स्नेहान मेद प्रवृत्ति. अव्यायाम, नॉट डुईंग एक्सरसाइज. अतिस्थौल्य, जाडपणा काय येतो, अव्यायाम, नॉट डुईंग एक्सरसाइज, दिवा स्वप्न, एक्सेसिव्ह डे स्लीप, दिवसा झोपणं, श्लेष्म आहार सेवन, ज्याने कफ वाढतं अशा गोष्टी खाणं, मधुर अन्न, जास्त गोड खाणं, मधुर रस जास्त खाणं, स्नेहानं, एक्सेसिव्ह अंशियस सबस्टन्स, जे मेदधातूला इन्क्रीज करतात ते खाणं. अतिस्थौल्य दोष, जे लक्षणं कोणकोणते आहेत ज्याच्यावरून आपल्याला समजतं की हा माणूस स्थूल आहे. अतिस्थूलस्य तावत आयुषो ह्रास, त्या माणसाचा लाईफस्पॅन कमी होतो. आयुषो ह्रास, जवोपरोध, स्लगिश आणि रिड्यूस्ड मुवमेंट असतात. कृच्छ्र व्यवायत, डिफिकल्टी इन सेक्सुअल इंटरकोर्स. दौर्बल्य, जनरल वीकनेस, त्यांना वीकनेस असते. दौर्गंध्य, त्यांचा खराब वास येतो. स्वेदाबाध, जास्त प्रमाणात स्वेटिंग होते. क्षुधा अतिमात्र, त्यांना भूक जास्त लागते. आणि पिपास अतियोग, तहान पण जास्त लागते. भवन्ति अष्टदोष, हे 8 प्रकारचे दोष झाले. स्थौल्य लक्षणं. मेदमांस अतिवृद्धत्वात्, चलस्पीक उदर, स्तन, आयतोपचय, उत्साह नरो अतिस्थूल उच्यते. मेद आणि मांसाचा इन्क्रीज झाल्यामुळे स्पीक, स्तन, उदर रिजन, नरिशमेंट आणि एन्थुझियाझम मिळतं. आता याची संप्राप्ती काय आहे? निदान सेवन, ज्या प्रकारचं सांगितले की मधुर किंवा स्निग्ध ह्या प्रकारचं भोजन, आणि विहार, ज्याने कफ वाढेल असं
आहारविहार हे केल्यामुळं ते निदान सेवन मेदधातू विसिएशन हे केल्यामुळं मेदधातूचं विसिएशन होतं. अवरोध ऑफ वात इन कोष्ठ. नंतर अग्नी आणि पचन वाढतं आणि एक्सेसिव्ह कन्झप्शन ऑफ फूड लिडिंग टू स्थौल्य. आता अतिकृश निदान. निदान काय काय आहेत? सेवा वृक्षपणाना लंघन प्रमितानाशम क्रिया अतियोग शोकश्च वेगनिद्रा विनिग्रह पंचकर्म. सेववृक्ष अन्नपान म्हणजे ड्राय फ्रूट जे लोक जास्त ड्राय अन्न खातात. लंघन जास्त प्रमाणात उपवास करतात. प्रमिताशन खूप कमी खातात. क्रिया अतियोग एक्सेसिव्ह पंचकर्म थेरपी घेतात. शोक जे सतत दुःखी असतात. विनिग्रह नॅचरल अर्जेसना रोखतात. निद्रा विनिग्रह चांगल्या प्रमाणात झोप घेत नाहीत. अतिकृश लक्षणं शुष्क स्पीक उदर ग्रीवो म्हणजे जे वेस्टिंग मसल इन द रिजन ऑफ बटॉक ॲब्डॉमेन आणि नेक. बटॉक ॲब्डॉमेन आणि नेक रिजनमध्ये मसल कमी होतात. धमनी जाल संतत त्यांचे प्रॉमिनंट व्हेन्स दिसतात. त्वक अस्थिशोष ओन्ली स्किन अँड बोन्स आर रिमेन्ड इन द बॉडी. मसल्स नसतात. अतिकृश स्थूला पर्वो नरमतः. हे झाले अतिकृशचे लक्षणं. संप्राप्ती काय आहे? निदान सेवन. दोन्हीमध्ये पहिल्यांदा निदान सेवनच लिहायचं. अग्निमांद्य अतिस्थौल्यमध्ये काय झालं तर अग्नी वाढली होती. इथं काय आहे? अग्निमांद्य. आम होतो. विसिएशन ऑफ वात इन द कोष्ठ. विसिएटेड वात प्रोड्युसेस शुष्कता इन रसधातू. कोणत्या धातूमध्ये शुष्कता निर्माण होते? रसधातू. सर्व धातू वृक्षत्व. सगळ्या धातूंमध्ये वृक्षत्व निर्माण होतं. आणि कार्श यामुळे काय होतं? कार्शता येते. आता अतिकृश डज नॉट टॉलरेट. अतिकृश जे असतात ते काय टॉलरेट करू शकत नाहीत. फिजिकल एक्सरसाइज टॉलरेट करू शकत नाहीत. अतिस्नेह, हंगर, थर्स्ट, मॉडरेट प्लस पॉवरफुल ड्रग, एक्सेसिव्ह कोल्ड आणि एक्सेसिव्ह हीट ते टॉलरेट करू शकत नाहीत.